Hello Hemlata. I know you are a case of poliomyelitis. You are a sufferer of poliomyelitis. तुझं आयुष्य आत्तापर्यंत म्हणजे ट्रीटमेंटच्या आधीपर्यंत कसं होतं काय एक शॉर्टमध्ये एक्सप्लेन करशील? मी जेव्हा 2 किंवा 3 वर्षाची होती तेव्हा मला पोलिओ झाला. पोलिओचा माझा एक डोस राहिला. ते डोस असं राहिला की मी गावात राहत होते आणि पावसाचे दिवस होते. तर हे साधन नव्हते, गावापर्यंत जायला साधन नव्हते, म्हणून तो एक डोस माझा सुटला, म्हणून मला पोलिओ झाला. तर आईवडिलांनी म्हणजे विचारपूस वगैरे केली. मी धीरे धीरे वाढत गेली. त्यांनी माझा म्हणजे मसाज वगैरे करायचे. ते जसे लोक सांगायचे की तुम्ही तिथे जा. आम्ही धुळ्याला गेलो, पुण्याला गेलो, पण तिथे काही ट्रीटमेंट वगैरे नव्हतं. मी केव्हा 10-12 वर्षाची होती तेव्हा मी पुणेला गेली होती. तर ते पुणेच्या डॉक्टरांनी सांगितलं की हिला 3-4 ऑपरेशन करावं लागेल आणि तरी आम्ही सांगू नाही शकत की ही व्यवस्थित चालायला लागेल. तर मग वडिलांचं म्हणणं होतं की तू थोडीफार चालते आणि तुझं ऑपरेशन केलं तर तू पूर्ण बेडवर येशील, त्याच्यापेक्षा आपण ऑपरेशन नाही करायचं, तू तुझं काम करते, आम्हाला एवढंच हवे. तर मग ते सोडलं. मग डे बाय डे माझी प्रॉब्लेम वाढत गेली. म्हणजे मला चालायला त्रास होत होता. मी डेली वर्क करायची ते घरांच्या लोकांना माहिती नाही होतं की मी कसं करायची, पण मी मॅनेज करायची. मी थोडं वर्क करायची, बसून जायची, थोडं वर्क करायची, बसून जायची. मी इवन झाडू पोचा मी सगळे काम करायची, पण मी मॅनेज करायची माझी पोझिशन. पेन व्हायचा, फार पेन. मी जशी जशी मोठी होत गेली त्रास वाढत गेला. मी माझं शिक्षण म्हणजे स्कूल कॉलेज इवन मी आटोनी जायची. माझ्यासाठी स्पेशल ऑटो लावला होता. मी पायी नाही जाऊ शकत होती. मग मी जॉबसाठी मला जॉबला जायला लागली. धीरे धीरे अजून प्रॉब्लेम वाढतच गेला. मी पेन किलर्स घेतले, डॉक्टरांना पण दाखवलं. मग मी मुंबईला गेले, दिल्लीला गेले, परत 3-4 ठिकाणी मी दाखवलं असं डॉक्टरांनी, पण मी सॅटिस्फाय नाही झाली त्यांच्या आन्सरनी. त्यांनी सांगितलं सगळे तेच सांगायचे, तुझे ऑपरेशन करावं लागतील 4-5 आणि देन तुला फरक पडेल, आम्ही नाही सांगू शकणार. मग ते तर परत सोडलं, परत पेन किलर घेतलं. मला वाटलं की मला पूर्ण आयुष्य पेनमध्येच जगावं लागणार आहे. मग ते त्रास इतका होत होता की मी माझे डेली रुटीनचे जे काम आहे मला त्यालासुद्धा त्रास व्हायचा. मला ऑफिसला जायचं तर रात्रीपासून माइंड सेट करायचं की मला सकाळी उठायचं आहे, माझी पायाची मॉलिश करायची, तेल लावायचं आहे, मूग लावायचं आहे, की मी कॅपेबल राहू शकते की मला ऑफिसला मी जाऊ शकते. मी ऑफिसला पण गेले तर मला जे माझे वर्क आहे इथनं तिथून उठून जायचं, इथनं माझी गाडीपर्यंत जरी मला जायचं असेल तर मला खूप माइंड सेट करावं लागायचं की तुला इतकं पायी चालायचं आहे. तर मला खूप त्रास वाढत गेला. पण मग मी पुण्याला दाखवलं तर तेव्हा मला ते स्टेम सेलबद्दल माहिती पडलं की अशी नवीन टेक्निक आलेली आहे की त्याच्याने आपल्याला ते म्हणजे आपण करू शकतो. स्टेमारेक्सबद्दल किंवा डॉक्टर महाजनबद्दल कसं कळलं तुला? नेटवर सर्च करत होती. पोस्ट पोलिओ सिंड्रोम मला झालं होतं हे मला माहिती पडलं होतं. मी नेटवर खूप सर्च करत होती की याचं ट्रीटमेंट आहे की नाही. इवन मी फॉरेनला अमेरिकालासुद्धा मी म्हणजे कॉन्टॅक्ट केला. तिथनं पण म्हणजे जानकारी घेतली की कसं घ्यायचं. तर मग मी नेटवर सर्च करत होते तेव्हा मला डॉक्टर महाजनबद्दल माहिती पडलं आणि मी त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केला. तर ते म्हणे की तू इथे ये, मग तेव्हा आपण बोलू. पूर्ण ट्रीटमेंटला किती काळ झाला आहे? किती दिवसापासून तुझी ही ट्रीटमेंट सुरू आहे? ट्रीटमेंट मी एप्रिल 2016ला चालू केलं होतं. तेव्हापासून आतापर्यंत मला म्हणजे फार चेंजेस झाले. चेंज झाले. आधी म्हणजे फर्स्ट माझा जेव्हा प्रोसेस झाला तेव्हा थोडा त्रास होता आणि वाटत होतं की मी होईल की नाही नीट ही प्रोसेस. जरी मी केली हे तर एकदम पायात एकदम चेंजेस नव्हता. मग ते हळूहळू 1-2 महिन्यांनी माझी एकदम मी रिलॅक्स झाली. माझा पेन पण गेला आणि छान वाटतं आहे. जे सफरर्स आहेत त्यांच्यासाठी काही मेसेज द्यायचा आहे तुला? माझा मेसेज त्यांच्यासाठी हेच आहे की ते निराश आणि हताश होऊ नये. नक्की याच्यात रिझल्ट आहे. तुम्ही ह्या प्रोसेसच्या थ्रू तुम्ही जाऊ शकता आणि तुम्ही पण बरे होऊ शकता जशी मी झाले. तुझ्या पुढच्या आयुष्याचे प्लॅन काय? नक्कीच माझे फार प्लॅन आहेत.
मी खूप काही विचार केला आहे, म्हणूनच मी इतकं सर्च केलं, म्हणूनच मला बरं व्हायचं होतं की मी जे प्लॅन केले, माझे जे स्वप्न आहे मला ते पूर्ण करायचे. माझा सगळ्यात पहिला म्हणजे हे की माझ्यासारखे जे पोलिओ पेशंट आहे त्यांना मला जे त्रास झाला, माझी हे इच्छा आहे की त्यांना ते त्रास नको व्हायला पाहिजे, त्यांनी पण पुढे वाढायला पाहिजे, त्यांनी पण त्यांच्या लाईफमध्ये त्यांनी जे काही स्वप्न बघितले त्यांचे ते पूर्ण करण्यात मी काही जरी हेल्प करू शकते त्यांना तर मी नक्की करेन.